24 टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। मैं कुमार, चलिए जानते हैं आज के जो जंग के टाइम पे यूज़ किया गया थे। यहाँ पर आप देख सकते हैं बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है। यहाँ पर सभी जो है स्टूडेंट अपने अपने जो है स्कूल से आ रहे हैं और यहाँ पर स्टूडेंट ने भी बहुत अच्छे से हिस्सा लिया है और यहाँ के नांदेड़ के प्रॉपर जो नागरिक है उन्होंने भी यहाँ पर बहुत अच्छा जो है हिस्सा लिया है। और यहाँ पर हमारे कुछ नंदीग्राम के जो एक वॉलंटियर्स है जिनसे हम पूछते हैं यहाँ पर पब्लिक का किस तरह से उनको प्रतिसाद मिला। सर, जिस तरह से यहाँ पर जो कैंप रखा गया था प्रदर्शन का, इस तरह से आपको प्रोत्साहन मिला? ये आज फिर से चालू है कार्यक्रम, लेकिन आज चौथा दिन रविवार का रहने की वजह से, स्कूल की छुट्टियाँ रहने की वजह से आज इसका प्रतिशत बढ़ गया हमारा। उसमें से आप देख सकते हैं कितना भीड़ बढ़ती जा रही है। तो सर यहाँ पर जो है हिस्टोरिकल तो यहाँ पर जो पिछले जंग में यूज़ किए जाते हैं, तो इसके बारे में आपको कुछ नॉलेज है थोड़ा बताइए। इसमें शिवाजी महाराज से लेके निजाम के पीरियड से लेके ब्रिटिश से लेके हर पीरियड के काल के कुछ शस्त्र रखे वाले, इन्होंने अभी कुछ 400 से 500 साल पुराने भी शस्त्र रखे वाले। और आप देख सकते हैं ये जो सिक्के दिख रहे हैं आपको, ये 1000 से 1500 तक के सिक्के, इसमें कुछ 500 से 600 साल पुराने भी है। से जो है बाकी स्टूडेंट में जागरूकता आएंगी, पिछला देख के कुछ और हाँ, किले का ज़्यादा प्रचार ये इवेंट की वजह से हो रहा है। और ये तीसरा साल है, हम हर साल ये इवेंट रखते हैं और इवेंट की वजह से हम चाहते हैं कि किले को और ज़्यादा विजिटर बढ़े, किले का नाम और ज़्यादा पहुँचे, नांदेड़ के बाहर भी लोगों को किले के बारे में पता चले। सर, जैसा कि हम देखते हैं कि जो सूरज गुरव साहब ने जो ये टीम जो बनाई थी, यहाँ पर बहुत अच्छा सूरज गुरव साहब ने जो काम किया है, तो आपको ऐसा लगता है कि ये किला जो है तो कंटिन्यू चालू रहना चाहिए, इसका मेंटेनेंस होना चाहिए प्रदर्शन के लिए? अभी देखिए, जिस तरीके से सूरज गुरु सर के मार्गदर्शन के हिसाब से काम शुरू हुआ, उसके बाद 3 साल हो गए। अभी आप देख सकते हैं 6 करोड़ बजट आने वाला है। 6 करोड़ बजट का पूर्व दिशा में काम चालू भी है। अभी आने वाले समय में आप देख सकते हैं कि किले का काम और आगे बढ़ता रहेगा धीरे धीरे। जैसा कि हम देख सकते हैं यहाँ पर कुछ जेंट्स मौजूद है। सर, जिस तरह से आप जो ये एग्जीबिशन देखने आए हैं, तो आपको किस तरह से महसूस हो रहा है? बहुत अच्छा महसूस जी। आपके समझो ये एग्जीबिशन देखने के बाद आपको और आपके लड़कों को आप क्या बताएंगे शिवाजी महाराज के बारे में पता नहीं था, जो कॉइन्स वगैरह जो है जी। तो प्राचीन काल में जो है तो बहुत सारे शस्त्र यूज़ किए जाते थे जंग के टाइम पे, तो उसके बारे में आपके बच्चों को किस तरह से मालूम है? यहाँ पर जो वॉलंटियर थे आपको किस तरह से कोऑपरेट करें? बहुत अच्छी तरह से इन्फॉर्मेशन मिल रहे हैं और कुछ बच्चे पूछ रहे तो बता भी रहे हैं बच्चों को। जी सर, ये प्रोग्राम जो है तो हर साल ऑर्गेनाइज किया जाता है, तो आपकी इच्छा है कि ये प्रोग्राम जो है तो हर साल ऑर्गेनाइज किया जाता है? तो यहाँ पर जैसा सर ये किला है अवेलेबल है, बट यहाँ पे मेंटेनेंस और जो है यहाँ पर पर्यटन स्थल बोल के चालू किया जाए, ऐसी आपकी डिमांड है? डिमांड तो है, चालू होना चाहिए, अच्छा है तो होना चाहिए। और यहाँ पर देखते हैं हम एक से दो लोगों की प्रतिक्रिया लेते हैं। यहाँ पर हमारे साथ जो कुछ यंग प्रकारे तू इथं प्रेझेंट झाला आहे या एक्झिबिशनमध्ये, तुला काय वाटतं? हे एक्झिबिशन बघल्यानंतर मला असं वाटतं की आपली जी संस्कृती आहे आणि इतिहास आपला हा लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ज्याने की नांदेडचं हे जो किल्ला आहे हा ऐतिहासिक किल्ला असून हा कंधारचा किल्ला देखील जोडलेला असं मानलं जातो। हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि याचं प्रदर्शन केल्यामुळे लहान पिढीला आणि येणाऱ्या देखील पिढीला याच्याबद्दल भरपूर माहिती भेटू शकते, ज्याने की आपला ऐतिहासिक ठेव्यांचं जतन होत जातं आणि आपला इतिहास असाच पुढे वाढत जातो। आमच्याकडे अजून एक प्रतिनिधि आया है, आपको क्या फील हो रहा है? बहुत अच्छा लग रहा है देख के कि जो भी हिस्ट्री के जो चीज़ें हैं वो सब ला के रखे हुए हैं यहाँ पे। एग्जीबिशन इसी साल हमको पता चला, ऑलमोस्ट 3 ईयर से हो रहा है बोलिए, लेकिन जब भी रहेगा हम भी बच्चों को वगैरह सब बताने के लिए लाए हैं। इससे पहले आपने इस तरह से देखे है क्या, जिस तरह से जंग में गए तो नांदेड़ में कभी नहीं देखे, ये फर्स्ट टाइम था, तो हमको जैसा अवेयरनेस हुआ तो हम लोग आके देख रहे हैं। तो आपको लगता है कि ये किला जो है तो पर्यटन स्थल बोल के भी चालू होना चाहिए और यहाँ का हमेशा के लिए चालू होना चाहिए? एक नांदेड़ की पहचान है और ये नांदेड़ की पहचान हमेशा लोगों को मालूम होना चाहिए। महाराष्ट्र बोलो या हिंदुस्तान में सबको पता चलना चाहिए कि हमारे नांदेड़ में भी ये चीज़ है। जैसा कि आप देख सकते हैं यहाँ पर मैनेजमेंट भी बहुत तगड़ा है और जिस तरह से यहाँ पर जो है पुराने शस्त्र लाए गए उसके बारे में थोड़ा जानकारी लेंगे। एक दादाजी एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्याबद्दल महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्टतर्फे हे प्रदर्शन नंदगिरी किल्ल्यावर भरवण्यात आलं आहे। यात विविध प्रकारचे शिवकालीन शस्त्र आहेत, त्यामध्ये मराठा धोप तलवार, चिलखत, वाघनखे, विविध छुपे शस्त्र, शिल्यामध्ये असायचे बिछवे,
विविध प्रकारची शस्त्र आपण विद्यार्थ्यांना, नागरिकांना जे शस्त्राबद्दल प्रेम वाढावं, की दहशतीसाठी जे वापरतात ते न वापरता जे इतिहास समजून घ्यावा त्यामधला, हा आमचा उद्देश आहे. तर 3 दिवसापासून जे तुम्ही ठेवलेलं आहे एक्झिबिशन, तुम्हाला प्रतिसाद कसं भेटते नांदेडकरांना? खूप छान प्रतिसाद आहे. मागील 2 दिवस आणि आजचा 1 दिवस, 3 दिवस, आज तर भरभराटून प्रतिसाद नांदेडकरांचा मिळालेला आहे. आज सुट्टीच्या दिवशी पण बरेचसे दूरदूरून शाळा सुद्धा भेट दिलेले आहेत. तर नांदेडकरांना तुम्हाला काय आवाहन करायचं आहे? नांदेडकरांना हा जो नंदगिरी किल्ला पुन्हा उभारतोय, आज ही नांदेडची वैभवशाली जी ओळख आहे नंदगिरी किल्ला, त्याला नांदेडकरांनी यावं. सर्व किल्ला जो आपण इतरत्र जातो किल्ला बघण्यासाठी, जे आपल्या नांदेडमध्ये आहे ते अजून लोकांना काही माहीत नाही. ते किल्ल्यावर येऊन किल्ल्याचा जो अनुभव आहे तो अनुभव घ्यावा, किल्ल्याला भेट द्यावी, किल्ल्याचा इतिहास समजून घ्यावा, ही नांदेडकरांना आव्हान आहे. जसं की आम्ही बघत आहे सर, तुमची इथं टीम अवेलेबल आहे. हो. तुमच्या टीममध्ये किती आहेत जे सेवा देणारे? नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार ही जे टीम आहे आमची, तिथे आम्ही नंदगिरी किल्ल्यावर सेवा करतो. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून विद्यार्थी, कोणी व्यावसायिक, कोणी शासकीय काम करणार, हे सर्व एकत्रित मिळून हे किल्ल्याच्या संवर्धनासाठी आम्ही एकत्र काम करतो. ज्या प्रकारे तुम्ही नांदेडमध्ये मागच्या 3 दिवसापासून सुरू आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर ज्या प्रकारे तुम्ही नांदेडमध्ये एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. या ठिकाणी नंदगिरी किल्ल्याचा हा किल्ला आपला नांदेडचा वैभवचा आहे आणि या ठिकाणी नंदगिरी किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत त्याचे जे संरक्षण आणि रक्षण आणि हे सगळे प्रोग्राम करण्याचं काम त्यांचे किल्लेदार करत आहेत. तर आपले जे साहेब आहेत, अपर पोलीस महाअधीक्षक गुरव साहेब आणि तिथले SP आणि तिथले माननीय आपले IG साहेब, या सगळ्यांचा कलेक्टर साहेब, या सगळ्यांच्या सहकार्याने ते काम करत आहेत. आणि हे काम करत असताना या ठिकाणी माझे मित्र या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, जे की त्यांना पण आपण हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. असे शस्त्रसंग्रह माझे मित्र आहेत बाजी प्रताप, तर त्यांचे शस्त्रसंग्रह त्यांनी सांगितलं की बाबा सर आपण या ठिकाणी तुमचं कॉइन कलेक्शन घेऊन या. तर माझ्याकडे इसवी पूर्व 2600 वर्षापासूनचं नाण्यांचा संग्रह आहे. याच्यामध्ये देशातल्या आपल्या विविध राजांची विविध धातूंची, त्याच्यामध्ये सोने, चांदी, पोटीन, शिशे, तांबे, कॉपर, अल्युमिनियम, आता इव्हन प्लास्टिकची, अशा प्रकारची सर्व राजांची, सर्व राजवटींची या ठिकाणी आपल्याला कॉइन पाहायला भेटते. आणि ही सर्व कॉइन्स या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेले आहे. ही अत्यंत महत्त्वाचा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि हा जपणं मी 30 वर्षाच्या काळामध्ये मी शिक्षकी पेशा करत असताना मी जपलेला आहे. आणि हा या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये आपल्याला पाहण्याची संधी करून दिलेली आहे. आपण ती पाहावं आणि या ठिकाणी काय आणखी काही तुमचे प्रश्न असतील. नांदेडकरांचा प्रतिसाद कसा भेटतो? नांदेडकरांचा प्रतिसाद सुंदर आहे. खूप 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 त्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. छान छान अशा प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. आपण बी आले कारण आपण पण एक चांगलं काम करत आहे, समाजाला एक दिशा देण्याचं काम चॅनलवाले करत आहेत. तर त्यासाठी आपली पण भूमिका महत्त्वाची आहे आणि तुम्ही आम्हाला जे 2 शब्द आमच्याकडून घेतात ते पण खूप महत्त्वाचे आहे. तर जे तुम्ही नांदेडमध्ये एक्झिबिशन ठेवलेलं आहे, आता अनेक ठिकाणी ठेवतात की नांदेडला मी जे आपल्याला बोलावतील त्या ठिकाणी मी आता 3-4 वर्षापूर्वीपासून मोफत बंद केलं. त्याचं मानधन थोडंफार घेतो. यापूर्वी मी मोफत आतापर्यंत 2 लाख विद्यार्थ्यांना मी मोफत जवळपास 62 प्रदर्शनं माझी झालेली आहेत. ते 63वं माझं प्रदर्शन आहे या ठिकाणी. नांदेडकरांना काही आवाहन करणार का? नांदेडकरांना आवाहन करतो की बाबा या ठिकाणी नंदगिरी किल्ल्याची जपणूक करणारे हे जे किल्लेदार आहेत या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करा आणि आमच्यासारख्यांना पण प्रोत्साहन देऊन आम्हाला पण काही तुम्हाला मदत करता येईल का, किंवा राजकारणी लोकांकडून किंवा आणखी कोण दानशूर व्यक्ती करेल. कारण आम्ही आमच्या अल्प खर्चामधून हे कष्ट करून हे शस्त्र म्हणा किंवा नाणी म्हणा हे जपणूक केलेले आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मदत करता आली तर ते पण करावं. आणि हे चांगला असा प्रतिसाद नांदेडकरांनी दिलेला आहे. त्यांचे धन्यवाद. 24 TV9 यांचे